नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. 14 जून 2024 पासून राज्यभर प्रदर्शित झालेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा जो नफा होईल तो 100% पूर्ण नफा मराठा समाजासाठी मदत म्हणून जाहीर करत आहे व या चित्रपटामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर मी जाहीर माफी मागतो, असं आज संघर्ष योद्धा चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे व सहनिर्माते दिग्दर्शक यांनी सांगितले. त्यामुळे या चित्रपटाची आता जास्तीत जास्त चर्चा आहे आणि प्रतिसाद वाढताना दिसत आहे. जय जिजाऊ जय शिवराय. मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जूनला महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात रिलीज झाला. त्या चित्रपटाला समाजातून खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद पण भेटतोय. परंतु आज या ठिकाणी आम्हाला गोष्ट जाहीर करायची राहिली होती आणि ती गोष्ट आज आम्ही या ठिकाणी जाहीर करतोय की ह्या चित्रपटातून जो होणारा नफा आहे हा आम्ही मराठा समाजासाठी जाहीर करतोय. कारण या चित्रपट आम्ही नफा कमवण्यासाठी केलेला नाही, तर एक समाजाच्या या चित्रपटातून ज्या काही व्यथा मांडलेल्या आहेत त्या व्यथा समाजापर्यंत गेल्या पाहिजे म्हणून हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळं हा चित्रपट जास्तीच्या संख्येने सगळ्यांनी पाहावा ही माझी विनंती आहे. आणि आज विधानसभेचे उपाध्यक्ष, दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार माननीय नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस. मागील 10 वर्षात दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमूलाग्र बदल घडले. दिंडोरीत प्रामुख्याने पुढीलप्रमाणे कामे झालेली आहेत. यामध्ये सध्या अशी कामे आहेत की जी स्वातंत्र्य काळापासून झालेली नव्हती. तालुक्यातील शेत रस्त्यापासून ते हायवेपर्यंत होणाऱ्या रस्त्यांची कामे असो, तसेच दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत रस्ता, जवळकी ते राजापूर रस्ता, खेडगाव ते भनवड रस्ता, वलखेड फाटा ते निगडोळ चारोसा रस्ता, अकराळे ते चिंचबार रस्त्याचे काम देखील सुरू आहे. आणि या व्यतिरिक्त दिंडोरी येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, वणी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील पोलीस ठाणे इमारत बांधकाम, दिंडोरी येथील पोलीस वसाहत बांधकाम प्रगतीपथावर, दिंडोरी तालुक्यातील आदिवासी औद्योगिक वसाहत मंजूर. वरील सर्व कामे ही नरहरी झिरवाळ यांच्या कारकिर्दीत करण्यात आली. अतिशय स्मितभाषी, प्रेमळ आणि सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ. अशा या नेत्यास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक दिंडोरी पेठ विधानसभेतील सर्व बंधू आणि भगिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या चित्रपटातून आम्ही ज्या गोष्टी दाखवल्या आहेत हे कुणाचं मन दुखवल अशा पद्धतीने काही करायचा प्रयत्न केलेला नाही. परंतु तरीसुद्धा जर कुणाचं या ठिकाणी मन दुखवत असेल तर त्या ठिकाणी मी त्यांचीसुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा चित्रपट नक्कीच सगळं महाराष्ट्रातून जास्तीच्या संख्येने हा चित्रपट जास्तीच्या संख्येने पहा, कारण या चित्रपटातून होणारा नफा आम्ही समाजासाठी आज जाहीर करतो आहे. त्यामुळं हा चित्रपट चांगल्या पद्धतीने तुम्ही चालवा ही विनंती करतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. मी या चित्रपटाचा सहनिर्माता. आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन असा निर्णय घेतला आहे की या चित्रपटातून होणारा पूर्ण नफा हा समाजासाठी द्यायचा. याचं निवेदन याचं जाहीर आम्ही प्रीमियरच्या दिवशीच करणार होतो, परंतु जरांगे पाटलाचं उपोषण चालू असल्यामुळे आणि ते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आम्ही हे करू शकलो नाही. तर याला वेळ ना होऊ म्हणून आम्ही आज हा डिसिजन घेऊन सर्वांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला आहे की हा चित्रपट याच्यातून होणारा पूर्ण नफा, संपूर्ण नफा हा आपण मराठा समाजासाठी वापरण्यात येणार आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या संख्येने चित्रपट बघावा, जेणेकरून होणारा पूर्ण नफा आपल्या समाजासाठी वापरता येईल. येस मराठीसाठी पुणे विभागीय संपादक संजय चांदघुडे, पुणे. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.